नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 या चित्रपटाचे 10व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 सिनेमाची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे। हा सिनेमा 21 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। गेल्या 10 दिवसात या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत 40 कोटीहून अधिकची गल्ला जमवलेला आहे। त्यामुळे सध्या सर्व थरातून प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमचे भरभरून कौतुक केले जात आहे। या चित्रपटाने पहिल्या 3 दिवसातच आपले मूळ बजेट वसूल करत तब्बल 11 कोटी 37 लाखाचा गल्ला जमवला होता। चित्रपटाची पहिल्या 8 दिवसाची कमाई तब्बल 32 कोटी 82 लाख इतकी झाली आहे। ही आकडेवारी स्वतः प्रवीण तरडे यांनी शेअर केलेली आहे। या सिनेमाने 10व्या दिवशी 5 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। त्यामुळे देऊळ बंद 2चं 10व्या दिवसाचं एकूण कलेक्शन 40 कोटीच्या पुढे जाऊन पोहोचलेलं आहे, अशी माहिती सेनेनिकने दिलेली आहे। 8व्या दिवशी एकूण कलेक्शन 32 कोटी 82 लाख इतकी झाली होती। 9व्या दिवशी 3 कोटी 10 लाख रुपये झाले होते। 10व्या दिवशी 5 कोटी इतकी कमाई झालेली आहे आणि एकूण कलेक्शन 40 कोटी 92 लाख रुपये झाले आहे। मीडिया रिपोर्टनुसार देऊळ बंद 2 सिनेमाचे मूळ बजेट जवळपास 8 ते 10 कोटी असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे सिनेमाच्या कलेक्शनची आकडेवारी पाहता मूळ बजेटपेक्षा 4 पट कमाई करून आता देऊळ बंद 2 सिनेमावर ब्लॉकबस्टरची पाटी लागलेली आहे। दरम्यान देऊळ बंद 2 चित्रपटात स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। त्यासह या सिनेमात ओम भूतकर, प्रसाद ओक, रमेश परदेशी, महेश मांजरेकर, संकृती बालगुडे या कलाकारांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।